मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित कोडरमंडी ने लिहिलेला हा ग्रंथ आहे. 6वा अधिकार तू दे तू गुरु तू धर्माचा प्रतिषेध. मिथ्या देवादिक भजे तो है मिथ्या भाव तजति नको तास्ते भजो यह कहे कृपा. नंबर 189 कुधर्माचं निरूपण करत आहे. कुधर्म आणि त्याच्या संबंधीच्या क्रिया याचा या ठिकाणी निषेध केला. म्हणजे आपण काय काल पाहिलं, व्रताधिक करके नाना श्रृंगार बनाता है, कुतूहल करता है, जुआ आदि प्रवर्तता है, इत्यादि पापरूप क्रिया करता है तथा व्रताधिक का फल लौकिक इष्ट की प्राप्ति अनिष्ट के नाश को चाहता है, वहाँ कषायों की तीव्रता विशेष हुई. तो पंडित कोडरमंडीने कुठं जोर दिलेला. व्रताधिक वगैरे करतो परंतु नाना शृंगार वगैरे विषय कषायाचं पोषण करतो, वितराग भावाचं पोषण करत नाही. विषयांच्या त्यागाचं नाव व्रत आहे. पंचेंद्रिय आणि पंचेंद्रियाच्या विषयाच्या आसक्तीचं त्यागाचं नाव व्रत आहे. ते एकदम बनत नसेल, अंशांशाने बनेल त्याग, पण त्यागाचं नाव व्रत आहे. त्याच्यामध्ये शृंगार कुतूहल वगैरे करेल, लौकिक फळाची इच्छा करेल, अनिष्टाच्या नाशाची इच्छा करेल, त्याच्यामध्ये कशाची विशेषता झाली. इस प्रकार व्रताधिक से धर्म मानता है सो कुधर्म है. जे व्रताधिकाने धर्म मानतो तो कुधर्म, म्हणजे तर कुधर्माची चर्चा झालेली आहे. असं नाही की सगळेच लोक असं व्रत करणारे आहेत. पुष्कळसे जे ज्ञानाभ्यास करणारे आहेत, तत्वाभ्यास करणारे आहेत, शास्त्र स्वाध्याय करणारे जीव असतात ते त्या ठिकाणी समीचीन व्रत करतात, शुद्ध व्रताचं पालन करतात. अलग लक्षात सगळेच आहेत असं नाही. इतर निरूपण झाले नाही तर म्हणून इतर कोणी म्हणेल की इस प्रकार व्रताधिक ते धर्म मानना म्हणजे व्रताधिकाचा निषेध केला असं म्हणेल, तर तसं नाही. व्रताधिकाला घेऊन जो रागद्वेषाचं पोषण करतो आहे आणि त्याला धर्म मानतो आहे त्याचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. नाहीतर एवढंच वाक्य पुष्कळ वाटतं ना, एखादा कोणी आलामधून आणि व्रताधिक ते धर्म मानता आहे तो कुधर्म आहे. म्हणजे थोडं म्हणजे मी काय सांगितलं हे त्यांचं शास्त्र वाचायला नाही पाहिजे. व्रताधिक आम्ही आत्तापर्यंत व्रत करत आलो की काय खोटे करत आलो का त्या ठिकाणी. अशा प्रकारे अर्धवाक्य वाचून त्याच्या पाठीमागचा संदर्भ न घेता, पुढचा संदर्भ न घेता या ठिकाणी जे व्रताचा उद्देश आहे तो पुढे जाण्यासाठी केला जातो, मागे येण्यासाठी नाही. व्रत उपवास करत होता ते सोडून देण्यासाठी नाही, तर समीचीन व्रत उपवास करण्यासाठी या ठिकाणी हे निरूपण करतायत. कुधर्माचा या ठिकाणी निषेध करतात. अशा प्रकारे रागद्वेषाला पुष्ट करून, कारण कुधर्म काय आहे की ज्याच्यामध्ये वितराग भावाचं पोषण न होता रागाधिकाचंच पोषण होईल. आले लक्षामध्ये, विषय कशायाचंच पोषण होईल, त्या सर्वांना कुधर्म, त्या सर्व क्रियांना कुधर्म निरूपण केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं
त्याच्यामुळं रागद्वेष वाढतील, कषाय भाव वाढतील, विषय कषायाची इच्छा वाढेल, लौकिक कार्याची इच्छा वाढेल, कुतूहल वाढेल. त्या सगळ्याला काय म्हटलं या ठिकाणी कुधर्म म्हटलं. त्याच्यामुळे वितराग भाव वाढतील, विरक्तता वाढेल, संसारशील भोगापासून वैराग्य उत्पन्न होईल, पंचेंद्रियाची लालसा कमी होईल, इच्छा कमी होतील. तो सगळा कुधर्म इथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. तथा कोई भक्ति आदि कार्यों में हिंसादिक पाप बढ़ाते हैं, दीप नृत्यादिक व इष्ट भोजनादिक व अन्य सामग्रियों द्वारा विषयों का पोषण करते हैं, कुतूहल प्रमादादि रूप प्रवर्तते हैं, वहाँ पाप तो बहुत उत्पन्न करते हैं और धर्म का किंचित साधन नहीं है. वहाँ धर्म मानते हैं तो सब कुधर्म है. पुष्कळशी जण याच्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये धर्म मानतात, नटण्या थटण्यामध्ये धर्म मानतात. त्या ठिकाणी धर्माचं किंचित पण साधन करत नाही. व्रताधिक केले वगैरे तर त्या ठिकाणी 12 महिने तर असे चाललेले असतात की रात्री खा, दिवसा खा, कुठं पण खा, गाड्यावर खा, धाब्यावर खा, है ना. त्या ठिकाणी तंबाखू सगळ, गुटखा सगळ, आणि दशलक्षण पर्व असे 10 दिवस आले की उपवास करून होते. आधी 12 महिन्याची प्रवृत्ती सुधारली पाहिजे, आपलं जीवन सात्विक बनवलं पाहिजे, मग उपवासाचे भाव आहे. हे 10 दिवसाचे जो उपवासाचे करतो आहे तो देखादेखी करतो आहे, मानाधिक कशाय वाढविण्यासाठी करतो आहे का कशाय मिटवण्यासाठी करतो आहे. मी धर्मात्मा हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आधी 12 महिन्याची परिस्थिती सुधारली पाहिजे. रात्री भोजनाचा त्याग झाला पाहिजे, कंदमुळाचा त्याग झाला पाहिजे, बाहेर कुठं पण खाणं, गाड्यावर खाणं, धाब्यावर खाणं बंद झालं पाहिजे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आधी सात्विक प्रवृत्ती झाली पाहिजे. पुन्हा जैन धर्माचं थोडंसं तरी ज्ञान असलं पाहिजे, विशेष ज्ञान असलं पाहिजे. नाहीतर व्रत उपवास, जैन धर्माचं पुष्कळशी जीव व्रत उपवास करतात त्या ठिकाणी, परंतु जैन धर्माचं काही ज्ञान नसतं, तत्वाचं ज्ञान नसतं त्या ठिकाणी. कधी शास्त्राला येत नाही, कधी सत्संग नाही त्या ठिकाणी. आत्मा परमात्म्याची कथा कधी कानावर पडलेली नाही, आत्मा परमात्म्याला जाणण्याची जिज्ञासा नाही, भाव नाही. तू व्रत करून काय करतो आहे, कशाला तू व्रत म्हणतो आहे. आत्मा परमात्म्यासाठी तर हे करायचंय, आणि त्या आत्मा परमात्म्यासंबंधी जिज्ञासा नाही. आत्मा काय आहे, अनात्मतत्व काय आहे, नाश कशाचा करायचा आहे, ग्रहण कशाचं करायचं आहे, हित कशात आहे, सहित कशात आहे, कशाचा पत्ता नाही त्या ठिकाणी. स्वाध्याय नाही त्या ठिकाणी, घरी स्वाध्याय करत नाही, वाचन करत नाही, काहीच माहीत नाही जैन धर्मासंबंधी त्या ठिकाणी. आणि बस एकादेखी तो व्रत उपवासादी करतो, त्याचा या ठिकाणी निषेध केला गेलेला आहे. व सब कुधर्म आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये धर्म मानतात, किंचित धर्म का साधन नाही करते त्या ठिकाणी. सगळं काही करतात आणि धर्माचं साधन मात्र किंचित देखील करत नाही. मंदिरात येतात, येतात, गप्पा टप्पा मारणार, मौज मजा त्या ठिकाणी, हास्य वगैरे करणार, आणि तर किंचित धर्म का साधन नाही करते तरी लक्षामध्ये. तसंच आहे, तीर्थयात्रा वगैरे सगळे पिकनिक पॉईंट होऊन बसलेले आहेत त्या ठिकाणी. गेले तर त्या ठिकाणी काय देवदर्शन एक थोडंसं केलं, चालले पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे त्या ठिकाणी, है ना. साधन हां, सगळीकडे व्यवस्था, घरात नाही अशी व्यवस्था आता सगळ्या तीर्थक्षेत्रावर झाली आहे. AC पाहिजे, अमुक पाहिजे, पण सगळी सुख साधन सामग्री पाहिजे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का, आणि सगळी सुख साधनं आहेत का, तर त्या ठिकाणी म्हणजे तीर्थक्षेत्र असं आहे तिथं ठीक आहे, ते चांगलं आहे. बाकीची तीर्थक्षेत्र जे जुनी पुराणी तीर्थक्षेत्र आहेत जिथं अशी व्यवस्था नाही त्या ठिकाणी असं झालं ना. म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे विषय कशा आहे त्याची वृत्ती, अंतरंगामध्ये अजून विषय कशा आहे जे भाव आहेत अभिप्रायामध्ये कमीच झाले नाही. तो गेल्या गेल्या काय विचारणार त्या ठिकाणी. इथं AC आहे का, राहण्याची सुविधा चांगली आहे का, भोजन खान पान व्यवस्थित आहे का, मनोरंजनाची साधनं आहेत का, इथं पाहायला काय काय आहे आणखी, बस. मग त्या ठिकाणी आत्मसाधना थोडीशी किंवा नाही, आणि विषय साधना अधिक. तीर्थक्षेत्रावर जाऊन तर तो काय करतो, विषय साधना अधिक करतो, आत्मसाधना नाहीच्या बरोबर करतच नाही, आणि केली तर अति अल्प. चटकन आपलं देवदर्शन केले की चला बाहेर लगेच फिरायला त्या ठिकाणी. विचार करा, हा सगळा कुधर्म आहे त्या ठिकाणी. आजचे तीर्थक्षेत्र आज त्याचे पिकनिक पॉईंट बनून राहिलेले आहेत, आत्मसाधनेचे केंद्र बनून राहिलेले नाही. अशा प्रकारची स्थिती झालेली आहे त्या ठिकाणी. सगळीकडे खाणे पिणे वगैरे रेलचेल त्या ठिकाणी. तर मनोरंजनाची साधनं वगैरे पाहिजे, अमुक पाहिजे. म्हणजे तुझी विषय कशा आहे सोडण्यासाठी तू तीर्थयात्रेला गेला होता, काही मनोरंजन होण्यासाठी गेला होता. हे घरात तर उपलब्ध आहेत. आता घरातपेक्षाही सहज जे घरात उपलब्ध होईल त्याच्यापेक्षाही सहजतेने उपलब्ध साधनं आता तीर्थक्षेत्रावर झालेली आहे.
आणि त्याचीच त्याला इच्छा आहे, म्हणजे त्याचीच त्याला रुची आहे. तुझी रुची तरी थोडी बदलली का? इथं जसं असेल तसं बाबा त्या ठिकाणी, जमिनीवर तर जमिनीवर, चटईवर तर चटईवर झोपायला, पण त्या ठिकाणी मला तीर्थयात्रा करायची आहे या ठिकाणी. असे भाव आहेत का त्या ठिकाणी? त्यागाचे भाव आहेत का? पंचेंद्रियाच्या विषयांच्या त्यागाचे भाव आहेत का? पंचेंद्रियाच्या विषयामध्ये चित्त पण जाऊन आसक्ती थोडी देखील कमी झाली नाही, तू तीर्थयात्रा कशी कमी केली? घरी आल्यानंतर तिथे वाढतच चालली आणि तिथे गेल्यानंतर ती कमी करण्याचा पण तो प्रयत्न करत नाही, अभ्यास करत नाही, आत्मसाधना करत नाही, आत्मविचार करत नाही. आणि कशाची तीर्थयात्रा केली? बस खाणं पिणं मनोरंजन याच्यामध्ये वेळ व्यतीत केला आणि घरी निघून आला. त्या ठिकाणी कुठे शांतता प्राप्त झाली नाही. तीर्थयात्रेला जाऊन आला मग शांतता तर मिळाली की नाही? थोडंसं तरी समाधान, आत्म्याला जाणल्याशिवाय शांतता कशी प्राप्त होईल? समाधान कसं प्राप्त होईल? तर ते करण्यामध्ये फिरण्यामध्ये त्याची हैराणी त्या ठिकाणी ताप, त्याने इकडे एक प्रकारचा ताप सोडला, या खांद्यावर ओझं या खांद्यावर घेतलं, इकडे दुकानदारी वगैरे बंद केली, इकडे जाऊन फिरत बसला, या खांद्यावरचं ओझं ह्या खांद्यावर केलं, पण शरीरावरच ओझं कायम राहिले ना. शिरस्तम भारेनं अज्ञानी म्हणणे सुखम. आणि मी जर थोडं चेंज झाला, अज्ञानी म्हणतो म्हणजे सुख होतं, छान छान होतं, छान होतं. तुला शांती मिळाली का? समाधान प्राप्त झालं का? आत्मतत्व काय जाणलं का? अनात्मतत्व काय जाणलं का? त्या ठिकाणी साधना किती केली आत्मतत्वाची? तू घर सोडून व्यापारधंदा सोडून तिथे गेला, आत्मतत्वाची काही साधना केली का? आत्मतत्व प्राप्त करण्याचा उपाय केला का? नाही केला तर तू काय केलं मग त्या ठिकाणी? दानादी दिले, दान देता हा तरच आनंद येणार आहे. नाहीतर विषयानंद आनंद आहे की विषयानंदाला तो आनंद मानतो. डोळ्याचे विषय, कानाचे विषय ते सगळे ग्रहण करतो आणि खूप आनंद आला, आणि खूप मजा, मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, काय मजा आली. हा सुखाभासाला तो आनंद मानतो. आणि विषय काय आहे? विषय पण नेत्र आणि कर्णेंद्रियाचे विषय वगैरे आहेत, पंचेंद्रियाचे विषय आहेत. त्या ठिकाणी आत्मिक आनंद आला का? त्याच्याशिवाय धर्म कसा होईल? हा सगळ्यात कुधर्म आहे त्या ठिकाणी. पंडित तोडरमलजी किती विचार करून लिहिलेला आहे त्या ठिकाणी. दान वगैरे देताना आधी पैसे मिळवण्यासाठी लोभ करतो आणि खूप लोभाने पैसे मिळवतो, दिले की नाही त्याच्यामध्ये, आणि पुन्हा खर्च दान देताना मान करतो, माझं नाव आहे, म्हणजे दोन्हीमध्ये कशा आहेत पोषण करतो. दान द्यायचं म्हणून लोभाने पैसे मिळवतो आणि खर्च देताना मान कशा आहे देतो, म्हणजे मान कशा आहेत, दोन्हीमध्ये लोभ कसे आहेत आणि मान कसे आहेत पोषण करतो. त्याला पाप लागेल की पुण्य लागेल? तिथं दिलं ना एक वाक्य महत्वपूर्ण वाक्य, कोणतं दिलं होतं? आप तो पाप उपजता है और कहता है परमेश्वर मेरा भला करेगा, धर्म मेरा भला करेगा. आप तो स्वयं पाप उपजता है. अरे तू पाप करतो, तुझे परिणाम पहा, आणि त्या ठिकाणी म्हणतो परमेश्वर माझं चांगलं करेल, परमेश्वर माझं भलं करेल. खान पान ह्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी स्वतः खाणं, दुसऱ्याला खाविणं, करणं, करविणं, हे सगळं काय आहे? वीतराग भावाची वृद्धी करत नाही, वीतराग भावाची रुची नाही, जिनेंद्र भगवंताच्या तत्वाची रुची नाही, जिनेंद्र भगवान कशा आहे ते जाणलं नाही. तुम वीतराग हो लीन स्वयं ने कधी न मैंने पहचाना. काय दिलं ना त्या ठिकाणी? तुम वीतराग हो लीन स्वयं ने कधी न मैंने पहचाना, तुम हो निरीह जगते कृतकृत इतना ना मैंने पहचाना. एवढं सुद्धा मी ओळखलं नाही हे भगवान, तुझी ओळख सुद्धा केली नाही तीर्थयात्रेला येऊन, व्रत करून, उपवास करून. भगवान कसे असतात, मला भगवान बनायचंय, मी भगवान बनण्यासाठी एक तरी पाऊल टाकू शकतो का नाही, याचा विचार सुद्धा त्याला केला नाही. आणि ज्या बाह्यक्रिया केला, बाह्यक्रिया महाराजचा अंतर्भेदन काही, अंतरंगामध्ये भेदज्ञानाची कला शिकला नाही त्याच्यामध्ये, तर तू काय केलं? धर्माचा अभ्यास केला की धर्माच्या विरुद्ध अभ्यास केला. अभ्यासच आहे तो, पण धर्माच्या विरुद्ध आयुष्यभर अभ्यास करतो, नटना थटण्याचा, साज शृंगार वगैरे करण्याचा, आणि मग वय झाल्यानंतर स्वतः साज शृंगार करू शकत नाही, लोक हसतील म्हणून मग मुलांना नटवणं थटवणं, घर नटवणं थटवणं, भगवंतांना नटवणं थटवणं. कारण नटवण्या थटवण्याचे संस्कार त्याचे मिटलेच नाही, ते संस्कार. आता स्वतःना नटू शकत नाही, वय झालं, आता त्या ठिकाणी काय करणार? लोक हसतील आपण नटलो थटलो तर, मग दुसऱ्याला नटवत थटवत बसे, घर नटवत थटवत बसे, भगवंताला नटवत बसे त्या ठिकाणी. परंतु नटण्या थटण्याचे संस्कार, वीतराग भावाला वृद्धी, आपल्या आत्म्याला कसं नटवायचंय, सात शृंगारित कसं करायचं आहे, ती कला शिकत नाही. वीतराग भावाने सम्यक ज्ञान चारित्र्याच्या रत्नत्रयाच्या परिणतीनं आपल्या आत्म्याला शृंगारित करायची, ती कला शिकत नाही. आत्मा, आपला आत्मा कशाने शृंगारित होणार आहे, कशाने नटणार आहे त्या ठिकाणी. व्रत उपवास करून नवरा नवरीसारखं नटून बसतात,
अलग लक्षण आहे त्या ठिकाणी. सात शृंगाराची त्याला रुची आहे ना त्या ठिकाणी, वितराग भावाची रुची नाही, संस्कार नाही त्याच्यावर. त्या ठिकाणी मुलांना नटवतील पण त्यांच्यावर वितराग भावाचे संस्कार करणार नाही, तत्वज्ञान त्यांना करणार आहे. अरे तू उपवास केला आहे तर असं केलं पाहिजे, याचा त्याग केला पाहिजे, रागाधिकाचा नटण्या थटण्याचा त्याग केला पाहिजे, हे तत्व माहीत नाही, सांगत नाहीत त्या ठिकाणी, कारण स्वतःला माहीत नसतं. ठीक आहे. तथा कितने ही शरीर को तो क्लेश उत्पन्न करते हैं, वहाँ हिंसादिक उत्पन्न करते हैं, व विषय कषायादिक रूप प्रवर्तते है. तर शरीराला क्लेश उत्पन्न करतात, हिंसादिक उत्पन्न करतात आणि कषाय भावरूपाने प्रवर्तन करतात. जैसे पंचाग्नि तपते हैं, सो अग्नि से बड़े छोटे जीव जलते हैं, हिंसादिक बढ़ते हैं, इसमें धर्म क्या हुआ. तथा औंधे मुँह झूलते हैं, ऊर्ध्व बाहु रखते हैं, इत्यादि साधन करते हैं, वहाँ क्लेश ही होता है. यह कुछ धर्म के अंग नहीं है, ये देखील धर्माचे काही अंग नहीं. तथा पवन साधन करते हैं, वहाँ नेति धोती इत्यादि कार्यों में जलादिक से हिंसादिक उत्पन्न होते हैं. कोई चमत्कार उत्पन्न हो तो उससे मानादिक बढ़ते हैं, वहाँ किंचित धर्म साधन नहीं है. इत्यादि क्लेश तो करते हैं, विषय कषाय घटाने का कोई साधन नहीं करते. महत्वाचं वाक्य. धर्म करायचा म्हणजे विषय कषायाधिक घटण्याचं साधन करणं, वितरागता वृद्धिंगत करण्याचं साधन करणं म्हणजे धर्म करणं. एवढी तर पारख आपल्याला दिलेली आहे ना त्या ठिकाणी. आपण धर्म करायला आलो म्हणजे आपले वितराग भाव वृद्धिंगत झाले पाहिजेत, विषय कषायाचे भाव घटले पाहिजेत, आणि घटत नसतील आणि तेच वृद्धिंगत होत असतील विषय कषायाचे भाव, तर धर्म काय केला. तू मंदिरात येऊन देखील धर्माच्या नावावर अधर्म केला. मंदिर तर धर्माचं ठिकाण आहे आणि तिथे येऊन तू विषय कषायाचे त्या ठिकाणी लौकिक कार्य, गप्पा वगैरे मारणं, कुतूहल करणं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे काय झालं, ते काय झालं, हे सगळं कुतूहलामध्ये आलं. तीच जाणण्याची जिज्ञासा करतो, ते ऐकण्याची जिज्ञासा करतो, त्याच्यामध्ये प्रवर्तन करतो. जिनेंद्र भगवंताकडे लक्ष पण याचं असत नाही. भगवान समोर बसलेले आहेत त्या ठिकाणी, ते त्याच्याकडं लक्ष नसतं त्या ठिकाणी. हे भगवान कसे आहेत, एकाग्र चित्ताने तो पाहत नाही, त्यांच्याकडे विचार. भक्तीचे जे 3 प्रकार सांगितले त्याच्यामध्ये जिनेंद्र भगवंताकडं पाहणं, त्यांना जाणणं हा पहिला प्रकार आहे. जिनेंद्र भगवंताकडे पाहणं, जाणणं. दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी ते काय सांगताय, त्यांनी काय उद्देश दिला त्या ठिकाणी हे जाणून घेण्याचे भाव आहेत, तो दुसरा प्रकार आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्या स्वरूपामध्ये एकाग्रता करणं, हा भक्तीचा प्रकार आहे त्या ठिकाणी. हा खरी भक्ती आहे. अधिकार जाणणे सांगितलं तर हे सांगणारे आहेत ते कोण आहे याचा निर्णय पहिल्यांदा, हे खरे वक्ता आहेत आणि ते सांगतायत ते जाणण्याची जिज्ञासा ही वास्तविक खरी भक्ती आहे. आणि मग त्या ठिकाणी जाणेल आणि एकाग्रता करेल तर भक्तीची पूर्णता. बरोबर आहे. सम्यक स्वतःच्या स्वरूपाला जाणलेलं आहे त्याचीच भक्ती होते. रजगुणाच्या प्रती अनुराग, तिचं नाव भक्ती. मग रजगुणाच्या प्रती त्यांच्याकडे पहा, एक लावून एकाग्र व्हा, जाणा हे भगवान कसे आहेत, मी भगवान कसे बनू शकतो, त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत, माझ्यामध्ये कोणते दोष आहेत, मला दोषांना दूर करायचं आहे, गुणांना ग्रहण करायचं आहे. तर गुण आणि दोषाचा विवेक प्रगट झाला पाहिजे, ते जाणले गेले पाहिजेत त्या ठिकाणी. अशा तर भक्ती होते. त्याच्यामध्ये पण आले मला सेवन करणं. एकीभाव स्तोत्रामध्ये पण आले भक्ती. 8वा श्लोक असेल एकीभाव स्तोत्रामध्ये. एकीभाव स्तोत्रामध्ये भक्ती ही भक्तीर्नोचे ते वेगळे आहे. ती भक्तीशिवाय मुक्तिरूपी किल्लीशिवाय मुक्तिरूपी ते 12वा 13वा श्लोक असेल काहीतरी. भक्तिरूपी किल्लीशिवाय हा 9वा आहे. हां, भक्तिरूपी किल्लीशिवाय मुक्तिद्वार उघडत नाही. पण भक्ती कशाला म्हणतात त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं. बृहज्जिनवाणी संग्रहातलं खाली आहे, इथे खाली अलीकडे.
पश्यंतम त्वत वचनम अमृतम भक्तिपात्र्या पिबंतम. एकच ओळ आहे, एका ओळीमध्ये तिन्ही आहे. पश्यंतम पहिल्यांदातला पाहणं आठवा. पश्यंतम जिनेंद्र भगवंतांना पाहणं भक्ती आहे. पाहत राहणं, पाहणं पाहत राहणं त्यांच्या संबंधी विचार करणं. पश्यंतम स्वत वचनम अमृतम, तुझं वचन अमृत, जिनेंद्र भगवंताचं वचन अमृत ग्रहण करणं. ते काय सांगताय, ज्यांना आपण पाहतो आहे ते कोण आहेत आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांना आपण नमस्कार करायचा है ना. भक्तिपात्र्या पिबंतम, भक्तिरूपी पात्राने जो प्राशन करतो त्याचं नाव भक्ती आहे. कर्मारण्यात पुरुषमसमान नंदधाम प्रविष्टम. आठवाय भक्तीचं स्वरूप कसं आहे. पश्यंतम त्वत वचनम अमृतम भक्तिपात्र्या पिबंतम. पश्यंतम पहिल्यांदा पहा, होऊन त्यांच्याकडे लक्ष द्या एकाग्र चित्ताने. त्या ठिकाणी जाणा जिनेंद्र भगवान कसे आहे, त्या ठिकाणी आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणा. हां, वचनाचं प्राशन करतो. बरोबर आहे की त्या ठिकाणी प्राशन करतो त्या ठिकाणी. आणि ते प्राशन करेल तर आत्म्याचं स्वरूप समजेल आणि मग आत्म्यामध्ये एकाग्र होईल तर तो भगवान बनेल. हे तीनच भक्तीचे प्रकार आहेत त्या ठिकाणी. भक्ती कशी होते उत्पन्न त्या ठिकाणी ते आपण कुठपर्यंत झालो होतो. हां, मानाधिक बढी. हां, विषय कशाय घटाने का कोई साधन नाही करते. विषय कशाय घटविण्याचं साधन, तीर्थयात्रा असो जप तप असो, विषय कशाय घटविण्यासाठी करायचे. व्रत असो उपवास असो, विषय कशाय घटविण्यासाठी हे साधन आहे. हे साधन तुला मिळालं, हे पूर्व पुण्याईनं मिळालं. परंतु त्याचा दुरुपयोग करतील तर विषय कशाय घटवणार नाही, उलट वाढून येईल तर ती नुकसानीमध्ये येते, तोट्यामध्ये येईल. त्याला घेऊनच विषय जे नष्ट केले, जे ज्याचा नष्ट करण्यामध्ये धर्म कारणभूत आहे, त्याला त्या धर्माला घेऊन ते तू वाढवत बसतील तर तुझी आहे त्या ठिकाणी. फिर विषय कशाय घटाने का कोई साधन नहीं करते. अंतरंग में क्रोध मान माया लोभादिक का अभिप्राय है. वृथा क्लेश करके धर्म मानते हैं सो कुधर्म है. तथा कितने ही इस लोक में दुख सहन न होने से वो परलोक में इष्ट की इच्छा व अपनी पूजा बढ़ाने के अर्थ तथा किसी क्रोधादिक से अपघात करते हैं. जैसे पति वियोग से अग्नि में जलकर सती कहलाती है, वो हिमालय में जलते हैं, कश्मीर में करोड़ते हैं, काशी में करोड़ते हैं, जीवित मरण लेते हैं इत्यादि कार्यों से धर्म मानते हैं. परंतु अपघात का तो महान पाप है. अपमृत्यू, अपघात करून मरण, दुःख सहन होत नाही म्हणून अपघात करायचा. परलोकामध्ये इष्टाची प्राप्ती व्हावी, आपली ख्याती व्हावी, पूजा व्हावी, लोकांनी आपल्याला मानावं म्हणून क्रोधाधिक कषायाच्या द्वारे पहिले कषाय नष्ट करण्याचा उपाय केला पाहिजे. त्याच्याद्वारे पतिवियोगाने अग्नीमध्ये सती वगैरे जाणून घेणं, हिमालयामध्ये पर्वतावरून वगैरे उडी मारणं, त्या ठिकाणी करोतीनं त्या ठिकाणी आपले हे करणं, कापून घेणं काशीमध्ये. जीवित मरण देते हे, जीवित त्या ठिकाणी स्वतःला पुरून घेणं वगैरे, समाधी, त्याला ते समाधी मानतात. इत्यादी कार्यों से धर्म मानते हैं. परंतु अपघात का तो महान पाप है. अपघाताचं तर महान पाप आहे. यदि शरीरादित्य अनुराग घटा था तो करना था. जर तुला या सगळ्याच्या प्रती जर शरीर आधिक से पहिले शरीराच्या प्रतीचं महत्त्व घटना आवश्यक होतं. मग त्या ठिकाणी बाहेर घरदार स्त्रीपुत्रादी धनसंपत्ती व्यापार धंदा याच्या संबंधीचा जर अनुराग तुला घटलेला आहे ना तर तू तपश्चरण कर. हे शरीर तपामध्ये लाव तर तुझं कल्याण होईल. या भवात पण तू सुखी होशील, तुझं मानाधिक पण वाढतील आणि पुढच्या भवात पण त्या ठिकाणी कल्याण होईल. म्हणजे जे कार्य करायला पाहिजे होतं ज्याच्यामध्ये हित आहे ते तर तो साधन करत नाही आणि ज्याच्यामध्ये अहित आहे ते मात्र साधन करतो. देखादेखी, दुसऱ्याचं पाहून. यदि शरीरादित्य अनुराग घटा था तो तपश्चरणाधिक करना था. मर जाने में कौन धर्म का अंग हुआ. केवळ मरण्यामध्ये धर्माचं कोणतं अंग झालं या ठिकाणी. इसलिए अपघात करना कुधर्म है. म्हणून अपघाताने वगैरे मरणं, विष वगैरे प्राशन करून मरणं त्या ठिकाणी हे सगळं काय कुधर्म आहे. इसी प्रकार अन्य भी बहुत से कुधर्म के अंग है. कहाँ तक कहे. अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी जेवढे लक्षात आले तेवढे त्यांनी निरीक्षित केले. अजून किती सांगायचे त्या ठिकाणी.
जहाँ विषय कषाय बढ़ते हो और धर्म माने तो सब कुधर्म जानना. ज्या ठिकाणी पंचेंद्रियाचे विषय आणि कषाय भाव रागद्वेषाधिक वाढतात त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये धर्म माने तो सगळा कुधर्म जाणारा. अलग विषय कषाय ज्याच्यामुळे वाढतील, पंचेंद्रियाचे विषय वगैरे ज्याच्यामुळे वाढतील, कषाय भाव वाढतील, रागद्वेष वाढतील, तो सगळा कुधर्म. रागद्वेष, मला जास्त मार्क मिळाले, तुला कमी मिळाले, अमुक झालं, रागद्वेष त्याच्यामध्ये करेल तर तो कुधर्म झाला. तुला पाप लागेल, धर्म नाही होणार. तुला मिळालं ना तुझं कौतुक कर त्या ठिकाणी. बस त्या ठिकाणी आपण पुन्हा आणखी जास्त प्रयत्न कर. धर्मामध्ये काय आहे, केवळ मार्क मिळाले एवढ्याने हे होत नसतं. त्याला मान मिळाला, मला मान मिळाला नाही, त्याला खुर्चीवर बसवलं, मला खुर्चीवर बसवलं नाही. नृत्य गायन करण्यामध्ये लक्ष भगवंताकडे किती जणात असतं. कोण कसं नाचतंय, कोण कसं जातंय याच्याकडेच, कोण कसं अंग हलवतंय याच्याकडे लक्ष. इथं डोळ्याचे विषय, कानाचे विषय आणि विषय कशाचं प्राशन करून तुला आत्मज्ञान होणार आहे. विषय कशाचं भान करून तू आत्म्यामध्ये रममाण होणार आहेस. जिनेंद्र भगवंताकडे किती लोकांचं लक्ष असतं आणि त्याच्यामध्ये धर्म मानणार. आम्ही छान धर्म केला, आज खूप आनंद आला. कशाचा आनंद आला, विषयानंदी आहे त्या ठिकाणी ना. कहाँ तक कहे, कुठपर्यंत सांगायचं, विचार करा. जिथं विषय कशाय बढ़ते हो और धर्म माने सब कुधर्म जाणं. जिथं विषय कशाय वाढतात आणि त्याला धर्म माने तर तो सगळा कुधर्म आहे. जिथं वितरागता वाढेल, याच्यामध्ये योगसारमध्ये थँक्यू. विषय वासना दूर करा, मन वचन अति शुद्ध करा. निज आज्ञाचे मनन करा, सत्वर शिव सुख प्राप्त करा. बघा, विषय वासना दूर करा. पंचेंद्रियाच्या विषयामध्ये विरक्तता उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्यामध्ये दुःख भाकीत झालं पाहिजे. त्यामध्ये सुख नाही, सुखाभास आहे. अज्ञानाने भ्रमाने तो सुख मानतो आहे. दारू पिऊन गटारीच्या कडेला पडलेला आहे तो म्हणतो मी सुखी आहे. कशामुळं, मोहाने, भ्रमाने. तर या विषयामध्ये तो भ्रमाने सुख मानतो आहे. मन वचन तन अतिशुद्ध करा. मन वचन वगैरे आहे ते शुद्ध करा. निज आत्म्याचे मनन करा, सत्वर शिवसुख प्राप्त करा. निज आत्म्याचं मनन करा. हे धर्म, या ठिकाणी धर्म साधनेचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी येऊन तिथं आत्मा अनात्म्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. हां, इथे पण 12वा श्लोक सांगितला. जो निज आज्ञाला आत्मा जाणी तो मोक्षा जातो. जो परवस्तू निज मानी तो नित संसारी फिरतो. हे सांगितलं, जो नित आत्म्याला आत्मा जाणतो, तो आत्म्याला आत्मा जाणतो तो मोक्षाला जातो. अलग आत्मा आणि अनात्म तत्वामध्ये हे दया, दान, व्रत, उपवासाचे भाव आत्मा नाही, हे औदैहिक भाव आहे. दुसऱ्यावर उपकार करण्याचे भाव वगैरे हे आत्मा नाही, हे अनात्म तत्व आहे, औदैहिक भाव आहे. वैरात्म तत्व आहे. तर निज आत्म्याला आत्म्याची जी ओळख करा. आत्म्याला आत्मा जाणी तो मोक्षा जातो. जो परवस्तू निज मानी तो निज संसारी फिरतो. जो पर वस्तूला आपली मानतो तो संसारात फिरतो. आपण मानतो का पर वस्तूला आपली? दुसऱ्याचं दप्तर आपलं मानतो का? दुसऱ्याचा पेन आपला मानतो का? आपला पेन आहे तोच आपला आहे की नाही? काय, दुसऱ्याचं दप्तर ते दुसऱ्याचं आहे की नाही? दुसऱ्याचं घर ते दुसऱ्याचं, आपलं घर ते आपल्याचं. दुसऱ्याचं आपल्याला आपलं मानतो का? काय, अरे जे आपलं आहे ते पण आपलं नाही. काय, आपला पेन आपला आहे का? काय, आपलं काय आहे आणि आपलं काय नाही याचं ज्ञान करणं आवश्यक आहे. दिलं, जो पर वस्तू निज मानी तो संसारी फिरतो. आपण तर पर वस्तूला आपली मानतच नाही. काय, अन्नम परमाणु नित्यम. गृहस्थ, जो गृहस्थ असला तरी हियोपादेयाला जाणून स्वभावामध्ये रमतो.
आणि जिनेंद्र देवाचं ध्यान करतो तो निर्वाणाला जातो. जो परद्रव्याचा आश्रय करेल तर तो संसारामध्ये फिरतो. शोभा हा 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 मग ती परवा गोष्ट सांगितली होती. शाळेत जर मुलगा चालला, परीक्षा आहे, त्याला आपण सगळी आठवण करतो की नाही? त्या ठिकाणी दप्तर घेतलं का, पुस्तक घेतलं का, पेन घेतला का, कागद घेतला का, पॅड घेतला का, डोकं घेतलं का, पेपर कसा लिहिणार आहे, कोण विचारतं का डोकं घेतलं का? सगळं घेतलं का विचारतात. तसं या ठिकाणी पूजेला आला तर तांदूळ घेतलं का, बदाम घेतले का, सुपारी घेतली का, मूग घेतले का, जिनेंद्र भगवान आणले का, पूजेचं साहित्य आणलं का, सगळं आणलं. ज्ञान पूजा कशाच्या द्वारे करणार आहे? मुख्य जे साधन आहे त्या साधनाचं बहुतेकांना भान नसतं. पूजेसाठी आलेलं आहे आणि त्याचं साधन हे पूजा वगैरे हे बाहेरचं आहे, ते त्या ठिकाणी ते साधन मानतो. त्याचं साधन, मूळ साधन ज्ञान नसेल त्याला बाजूला काढून ठेवा आणि सगळं साधन आहे तर पूजा होईल की नाही? बरोबर आहे. ज्ञानाचं भान असलं पाहिजे, कारण आत्मा ज्ञान स्वभावी आहे. त्या स्वभावाकडे लक्ष असणं आवश्यक आहे. माझ्या कानावर आलं चांगली झाली पूजे. कुठपर्यंत झालं होतं आपण या ठिकाणी? नंबर 90 ना. हाँ, इसी प्रकार अन्य बहुत से कुधर्म के अंग है, कहाँ तक गए जहाँ विषय कचाए बढ़ते हो और धर्म माने वह सब कुधर्म जानना. देखो काल का दोष, जैन धर्म में ही कुधर्म की प्रवृत्ती हो गई है. काळाचा दोष बघा. त्या ठिकाणी जैन धर्मामध्ये पण कुधर्माची प्रवृत्ती म्हणजे अन्य धर्मवाले जसे करतात तशा प्रकारचं त्यांचं उचलणं. कारण याला रंगरागाची रुची आहे ना, विषय कशाची रुची आहे. मग त्यांच्या गोष्टी यांना लगेच आवडतात. तुमच्या गोष्टी कोणाला आवडणार नाही, कारण तुमचा धर्म वितरागी आहे. तुमच्या धर्माकडे लवकर कोणी बिलकुल पाहणार नाही. तुमच्यातले लोक तुमच्या धर्माकडे पाहणार नाही, कारण त्यांना रुची वितरागतीची नाही. त्या ठिकाणी मग इतर लोक कसे पाहतील? हां, तुम्ही इतर धर्माकडे लगेच तुमकून पाहतात. त्याच्या संबंधी आकर्षण उत्पन्न होईल, कारण त्याच्यामध्ये रंगराग आहे, मौज मजा आहे. नाही त्या ठिकाणी नटणं थटणं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे याला हे लगेच बरं वाटणार. आणि ते धर्माच्या नावावर करायचं म्हटलं तर मग फारच छान. धर्म करायचं आहे ना, मग नटणं थटणं, मौज मजा, रंगराग हे तर छान आहे. आणि असा धर्म असेल तर सगळ्यात उत्तम. आणि सांगणारे पण जर त्याला कसे भेटतील रंगरागाच्या रुचीवाले वगैरे, तर मग ते उत्कृष्ट पुरुष झाले. मग त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी बघा, पाण्यामध्येच आग लागलेली आहे, कशी विझवणार त्याचा विचार करा. शांतपणे विचार करा. याच्या पुढचं पण सुंदर गेलेलं आहे, ते आपण